ठाणे जिल्ह्यात कर्करोगाचं लवकर निदान करून नागरिकांना त्वरित उपचाराकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेला कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत यशस्वी ठरत आहे। 3 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत नियोजित तालुक्यांमध्ये फिरत असलेल्या या व्हॅनला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय। हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबवण्यात येत आहे। कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं वेळेत निदान होणं अत्यंत गरजेचं असल्यानं ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांना मोफत आणि सुलभ तपासणी उपलब्ध करून देणं हा व्हॅनचा उद्देश आहे। कर्करोग निदान व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीसाठी आवश्यक आधुनिक उपकरणं उपलब्ध असून प्रशिक्षित वैद्यकीय टीमद्वारे नियमित तपासणी केली जात असल्याचं सांगितलं। कर्करोगाचं निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास उपचारानं हा आजार पूर्णपणे नियंत्रित आणि बरा होऊ शकतो यावरही त्यांनी भर दिला। ही व्हॅन सध्या नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यांमध्ये फिरत आहे। स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे। नागरिकांना तारीख आणि ठिकाणाची माहिती वेळोवेळी दिली जात असून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग वाढवत आहेत। 3 नोव्हेंबर पासून आज अखेरपर्यंत 2975 एकूण व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आढळलेले संशयित व्यक्ती 28 आहेत। तपासणीत आढळलेल्या संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि योग्य उपचारांसाठी संबंधित वैद्यकीय संस्थेकडे तात्काळ पाठवण्यात येत आहे। कर्करोगाचं वेळीच निदान झालं तर उपचार पूर्णपणे यशस्वी होतात। त्यामुळे नागरिकांनी या मोफत तपासणी उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले।